सन्माननीय अधिकारी खाडे सर आपले सहर्ष आभार। नक्कीच आपला आवाज पुढच्या सामन्यामध्ये आमचे प्रेक्षक YouTube लाईव्ह ऐकणार आहातच। मात्र तुर्तास मी हिमंत सोनावे सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतोय वडवली संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। रायते विपक्ष वडवली असा सामना रंगणार आहे। आजच्या दिवसातला पुढचा सामना दुसऱ्या फेरीचा सामना रंगतोय आणि आता झाला भातसे विपक्ष किनवली संघ या दोघांदरम्यानचा सामना किनवली संघाने गमावला। नक्कीच आम्हाला कुठेतरी वाईट वाटलं। मात्र भातसे सारखे तगडा संघ समोर असताना ते आव्हान 50 धावांचं मला वाटतं आव्हान असावं आणि ते पेलवलं नाही 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये। आणि नक्कीच एमके आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर। नक्कीच क्रिकेट फक्त खेळणं गरजेचं नाही, क्रिकेटचे नियम माहिती असणं गरजेचं मित्रांनो। आणि असं क्रिकेट ज्यांच्या नसा नसात भिनलं आहे असे आमचे एनके भेरे या व्यासपीठावर जय चरुबा चषकाचे सर्व वडवली खेळाडू वडवली संघाचा 12वा खेळाडू व्यासपीठाशी संपर्क साधा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आणि रायते संघ नक्कीच सामना रंगेल। रायते 11 रायते विपक्ष वडवली। लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज। सहकार्य करा, अजूनही काही सामने खेळवायचे आजच्या दिवसातले। आणि पुन्हा एकदा आठवण करून जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 आणि या चषकाचा आजचा 4था दिवस। आम्ही मात्र शोध घेत आहोत त्या चॅम्पियन टीमचे आणि तो संघ आम्हाला मिळणार आहे उद्या संध्याकाळी याच वेळी याच मैदानावर भगव्या चषकामध्ये 2021। वडवली संघ तुम्हाला शेवटचे 2 मिनिटं दिली जातील, त्यानंतर तुम्हाला पेनल्टी लागेल। आपलं काउंटडाऊन सुरू होत आहे। या 2 मिनिटांनंतर आपलं क्षेत्ररक्षण आपण लावलं नाही तर नक्कीच आपल्याला 5 धावांची कमीत कमी पेनल्टी लागेल। सहकार्य करा मला। डीजे एक सुरेख गाणं होऊ द्या। काही सीन क्रिएट झाला होता आमच्या व्यासपीठावर। या भगव्या चषकाचे आयोजक सर्व 9 तरुण मित्रमंडळ आणि यांच्या सर्वांच्या मातोश्री आमच्या व्यासपीठावर काल संध्याकाळच्या सत्रामध्ये एक वेगळं चित्र, कारण महाराष्ट्रातील कोणत्या व्यासपीठावर असं दिसलं असेल असं चित्र क्रिकेटच्या व्यासपीठावर आमच्या जनता राजा चषकामध्ये मी काल संध्याकाळच्या सत्रात पाहिलं। आणि आता पुन्हा एकदा त्याच सपोर्टर आहेत आमच्या भगवा चषकाच्या महिला भगिनी आमच्या व्यासपीठावर आलेल्या, आपलं सहर्ष स्वागत आहे। संतोषजी विषय डीजे ऑपरेटर याला थोडा इफेक्ट द्या। येस वडवली संघ यावेळी मात्र नक्कीच जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक आणि या चषकासाठी अनेक मान्यवरांची मांदियाळी 4 दिवसामध्ये आपण बघतोय। आणि कालचं सत्र बघितलं तर शेवटचं सत्र पूर्ण व्यासपीठावर माता भगिनी महिला मंडळ होत्या आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आजच्या या सत्रामध्ये आज सुद्धा मुगाव गावातील जाणता राजा क्रीडा मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतोय। आयोजकांच्या वतीनं या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय। नक्कीच क्रिकेटचा हा महारण संग्राम या ठिकाणी रंगतोय। मॅच रंगतीये वडवली वर्सेस रायते संघ।
डीजे माईक सेट करायचे, वायर आहे तो माईक सेट करायचा आहे. हॅलो हॅलो इफेक्ट आणि आवाज द्या थोडा. हॅलो 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 नक्कीच सामना रंग मित्रांनो रायते विपक्ष वडवली संघ प्रथम क्षेत्ररक्षण आणि रायते संघाचे दोन सलामीचे फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. सामना रंगतो द्वितीय फेरीचा. या मैदानावरचा आजचा दोन मोठे संघ एकमेकांसमोर आम्ही पाहतो आहोत. दुसऱ्या फेरीचा तिसरा सामना आजच्या दिवसातला. नक्कीच हा एक मोठा सामना होईल. तर वडवली विपक्ष रायते दोन्ही मातब्बर संघ आहेत. नक्कीच गोलंदाजी मार्कवर दिसेल. नक्कीच पहिल्या फेरीच्या सामन्यात रायते संघ एक दमदार कामगिरी केली होती. तब्बल 62 धावा धावफलकावर लावल्या होत्या 15च्या सरीनं. यावेळी मात्र तीच कामगिरी चालू ठेवेल का, कंटिन्यू करेल का रायते संघ पाहायला मिळेल. पुढच्या षटकातील पहिला चेंडू टाकायला सज्ज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये संतोष गोलंदाजी मार्कवर आम्हाला दिसतोय तो वडवली संघाकडून. नक्कीच एक मोठी धावसंख्या. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑलवेज फेवरेट फॉर द स्पेक्टेटर्स. प्रेक्षकांचा दर्शकांचा नेहमीच फेवरेट असलेले लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि इथे मात्र तो लेफ्ट हँड बॅट्समॅन हरीश ऑन स्ट्राइक रेडी टू फेस संतोष इन दिस फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस मॅन्डेटरी पॉवर प्ले. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज संतोष टू हरीश. हो 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 यावेळी मात्र चेंडू सुरेख अगदी व्हाईट लाईनच्या अगदी जवळ ट्रॅव्हल झाला चेंडू. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं. तर एव्हरी डॉट बॉल इज जस्ट लाईक अ विकेट इन लिमिटेड ओव्हर गेम्स. नक्कीच इथे एक डॉट चेंडू देखील विकेट समान आहे. 24 चेंडू आमच्यासाठी असतात आणि 24 चेंडूमुळे किती धाव संख्या उभारली जाईल हे पाहण्यास औत्सुक्य असतं. पुढचा चेंडू हो 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 वेल कनेक्टेड. नक्की चेंडू मिड विकेट झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मिळेल का. मला वाटतं दोनही धावा पूर्ण केल्यात अगदी यशस्वीपणे आणि धावफलक सुरू झालं रायते संघाचं. 2 विदाउट लॉस. दुसरा चेंडू सुरेख खेळून काढला आणि 2 धावा मिळाल्या त्या संघाला आणि हरीशला. फिर से एक बार संतोष रेडी अपनी गेंदबाजी मार्ग से. फिर से एक बार सामना करेंगे संतोष. मैंडेटरी पावर प्ले का ओवर चलता हुआ. पहला ओवर चलता हुआ. अगली गेंद डालने के लिए तैयार संतोष. इस बार क्या परिणाम आएगा. हरीश रेडी टू फेस नेक्स्ट बॉल. फलंदाजी करावी लागेल. 60 पेक्षा अधिक धावा करावे लागतील कारण समोरही तितका तगडा संघ आहे वडवली. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र मला वाटतं इनसाइड होऊ शकली असते. अतिशय जवळून ट्रॅव्हल झाला चेंडू बॅटच्या आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं त्या संतोषला. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 2 निर्धाव आणि 1 चेंडूवर 2 धावा अशी कामगिरी रायते संघाची. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. स्लॉग ओव्हरचं षटक. पुढचा चेंडू शफल झाला. थोडा चेंडूला दिशा दिली. ऑन साइडला खेळला. 1 धाव मात्र नक्की मिळेल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतो इथे हरीश आणि सागरला. आणखी 1 धाव जोडली जाईल धाव फलकाला. धाव फलक होतं 3 बिनबाद 3. रायते संघ पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील नक्कीच या काही संघांना आम्ही विविध ठिकाणी खेळताना पाहतो मित्रांनो. प्रत्येक मैदान वेगळं असतं. प्रत्येक संघ वेगळा असतो. प्रतिस्पर्धी संघ वेगळा असतो. तो वेळ वेगळी असते आणि म्हणूनच तर काय तर या क्रिकेट पाहण्याची मजा एक वेगळी आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड चेंडू हवेत तरंगतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मला वाटतं करून देऊ. आमचे समालोचक रवी खाडे सर सांगतात की मागच्या सामन्यामध्ये सागरनं वैयक्तिक 39 धावा आपल्या 62 धावांच्या 4
फलंदाज येस संतोष पुन्हा एकदा सज्ज या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पॉवर प्लेचं षटक अंतिम षटक आणि शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज या षटकातला संतोष टू कल्पेश. यावेळी मात्र चेंडूला कट केला सर्कल मध्ये झेल होईल का? झेल होऊ शकला असता. जर झेल झाला असता मात्र इथे ओ हो 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 लकी चौकार मिळतोय. रायते संघाला धावा एकूण मिळतील. एक धाव आणि एक ओव्हर थ्रोज. मला वाटतं 5 धावा मिळतात तिथे. 4 बोनसच्या रूपाने मिळाल्या ओव्हर थ्रोच्या रूपानं. सो नियंत्रण किती महत्वाचं मित्रांनो असं सांगतात. नियंत्रण स्वतःवर नियंत्रण ठेवणारे चांगलं कार्य करू शकतात. हे खेळ असो नाहीतर जीवन असो नियंत्रण अतिशय महत्वाचं असतं. आणि तो नियंत्रण पाहायला मिळालं नाही. कुठेतरी धावबाद करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू दिशाहीन फेकला गेला आणि 4 धावा मिळाल्या रायते संघाला. या 4 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होती 8. 1 बाद 8 रायते संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अब तक की 5 गेंदों पर बहुत ही सूझबूझ भरी गेंदबाजी हो रही थी लेकिन आखिरी गेंद पर ओवर थ्रोज और उसका खामियाजा भुगतना पड़ा रायते वडवली टीम को. और ये 5 रन बोनस के तौर पर मिल रहे हैं रायते टीम को. Each and every run is very important in cricket. आमचे समालोचक रमेश शिंदे सर नेहमी सांगत असतात परीक्षेत गुण, राजकारणामधला त्या निवडणुकीतला एक मत आणि क्रिकेट मधला रन अतिशय महत्वाचा असतो. मन मनगट आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम इथे क्रिकेट मध्ये दाखवावा लागतो आणि तरच आपण यश संपादित करू शकता. हे करून दाखवावं लागेल. कल्पेश पुन्हा एकदा सलामीचा भार सांभाळतोय. स्ट्राईकचा भार सांभाळतोय रायते संघाकडून. ज्यावेळी नवीन गोलंदाज येतोय सँडी. सँडी पहिला चेंडू टाकेल दुसऱ्या षटकातला आणि फेस करतो कल्पेश. सामना आहे दुसऱ्या फेरीचा तिसरा सामना. जे छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुगाव आणि जनता रजत मित्रमंडळ आयोजित भगवा चषक चषकाचा 4था दिवस. 4थ्या दिवसातला दुसऱ्या फेरीचा तिसरा सामना. हाफ ट्रॅकरचा फायदा उठू शकला. चेंडू यष्टांवरून ट्रॅव्हल झाला. अगदी सुरेख पद्धतीने कलेक्ट केला विकेट किपर एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती तीच सुरुवात दुसऱ्या षटकाची निर्धाव चेंडूनं दडपण टाकलं जाते रायते संघावर. कारण आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावा आल्यात 8 आणि गडी 1 बाद. नक्कीच पुढचा चेंडू सँडी टू कल्पेश. क्या परिणाम आएगा इस गेंद पर? तैयार है अपनी गेंदबाजी मार्ग से सैंडी और कल्पेश यहाँ तैयार है अगली गेंद का सामना करने के लिए. 8 रन अब तक जोड़ चुके हैं स्कोर कार्ड पर. अगली गेंद इस बार गेंद को कनेक्ट किया. गेंद हवा में जाती हुई लहरती हुई टहरती हुई और गेंदबाज उसके नीचे आता हुआ और एक और विकेट का पतन. रायते संघ आता मात्र अडचणीत सापडतोय. नक्कीच अडचणीत सापडतो तो रायते संघ. 2 गडी बाद होत आहे तिथे आणि धावसंख्या मात्र आहे 8. नक्कीच आम्ही लहान असल्यापासून मुगावचा संघ पाहत असतो. बरेच वर्ष झाली मुगावमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नसायच्या. मात्र ते एक वेळ होतं मुगाव संघाकडे. संतोष विशेष आणि नक्कीच आम्ही आपणास विचारू इच्छितोय की आपणास हे नियोजन आणि आयोजन आपणास काय वाटतं या नियोजन आणि आयोजनाविषयी 2 मिनिटात आपण आपलं मत व्यक्त करायचंय. आणि नक्कीच हे क्रिकेटचं प्रेम कुठेतरी कमी होत चाललेलं आहे.
आणि त्यांना नक्कीच बोलावं असं वाटलं नाही या क्रिकेटवर. पुढचा चेंडू यावेळी मात्र कनेक्ट केला चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तयार. एक धाव मात्र मिळत राहते संघाला आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या लागतायत 9 धावा. तेजस यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल केला जातोय. तेजस फलंदाजी सध्या आलेला आहे नवीन फलंदाज रायते संघाकडून. यावेळी पुढचा चेंडू. हो 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 यावेळी मात्र इनसाइड एज लागते चेंडूला. मात्र एक धाव नक्कीच मिळेल. एक चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला रायते संघानं. एक धाव जोडली जाते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 10. 2 बाद 10 रायते संघ. दुसरा षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. एकूण 10 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावा देखील 10 आहेत आणि गडी 2 बाद. यावेळी मात्र या चषकामध्ये नॉकआउटचे गेम्स आहेत. यावेळी मात्र तो फलंदाज येतोय स्ट्राईकचा भार सांभाळेल हरेश. हो 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 फ्रंट फुटवर जाऊन स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता मात्र तो फसला. आणखी एक निर्धाव चेंडू. नक्कीच एक कॉन्फिडन्स हाय झालेला आहे वडवली संघाचा. तर कुठेतरी धावा कमी दिसत आहेत स्कोअर कार्डवर. दुसरं षटक आता हे अंतिम चेंडू घेऊन येतोय सँडी आणि 2 षटकांचा खेळ जवळजवळ समाप्त होतोय आणि 10 धावा आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात. सैंडी फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार्ग से सामना करेंगे हरीश. तेजस मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर आता आहे. जर्सी नंबर 17 परिधान केलेला तेजस. पुन्हा एकदा सैंडी टू हरीश. यावेळी मोठा फटका येईल का? येस यावेळी मात्र सुरेखा कट केला चेंडूवाला लॉंग स्टॉपच्या दिशेला फाईन झोन मध्ये आणि 4 धावा मिळाल्या. धन्यवाद डीजे. गाणं सुरेख लागलं. आमचे राजू दादा तसेच आहेत. 3-4 दिवसापूर्वी ही स्पर्धा होईल की नाही याचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि केला वादा राजू दादांनी. येस येस सामने होतील आणि होतीलच. आणि नक्कीच आम्ही 4थ्या दिवसापर्यंत पोहोचलो या भगवा चषक 2021च्या. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना रंगतोय वडवली विपक्ष रायते. रायते संघ प्रथम फलंदाजी करतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांनंतर धाव संख्या होती 14. 7च्या सरासरीनं मात्र 2 गडी देखील गमावले गेले महत्वाचे सागर आणि कल्पेश. यावेळी मात्र संदेश येतो गोलंदाजी मार्गवर 3रा षटक घेऊन. इस मैच का 3रा ओवर चलता हुआ संदेश सामना करेंगे इस बार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक तेजस की द्वारा लॉन्ग ऑन क्षेत्र में वह खिलाड़ी मौजूद. 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 15 रन 2 विकेट के नुकसान पर रायते टीम. 3रा ओवर का खेल शुरू होता हुआ 1 गेंद फेंकी गई और दूसरी गेंद फेंकने के लिए तैयार संदेश अपनी गेंदबाजी ओर से. और इस बार सामना करेंगे हरीश लेफ्ट हैंडेड बैट्समैन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. एक चौका लगाया पिछली गेंद पर, पिछली ओवर के आखिरी गेंद पर. इस बार हो इस बार आउटसाइड एज गेंद जाती हुई सर्कल में और इस बार सुसाइडल अटेम्प्ट. 1 और विकेट का पतन. और क्या होगा यहाँ? 1 और विकेट का पतन. लेफ्ट हैंडेड बैट्समैन हरीश बैक टू दी पवेलियन. नक्कीच एक मोठा धक्का बसतोय तो रायते संघाला. डीजे थोडा धावा.
चेंडू 2 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकातला म्हणजे एकूण 14 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 16, गडी बाद 3. आता यावेळी मात्र जयेश नवीन फलंदाज येतोय तेजसला साथ देण्यासाठी. कुठेतरी थोडी घाई झाली आणि एक गडी गमावला तो रायते संघानं. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये सेन्सेशनला खूप महत्व आहे. आपण एक षटकार मारला, दुसरा नॉन स्ट्रायकर एंडला एक सिंगल घेऊन जाणं, चौकार मारला एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहणं, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. इथे मात्र धावा कमी पडतील का रायते संघाला? अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा जोडल्या जातील येणारे 10 चेंडू सांगतील. तत्पूर्वी तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज संदेश आणि सामना करेल जयेश, जर्सी नंबर 30. यावेळी मात्र कनेक्शन चांगले, चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळेल. आता मात्र कोणती रिस्क घेतली जाणार नाही आणि एका धावेने धावफलकावर धाव संख्या 17. 3 बाद 17 रायते संघ तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपेपर्यंत. फिर से एक बार सामना करेंगे तेजस. इस बार बहुत ही बढ़िया कनेक्शन, लेकिन इलेवेशन मिला, लंबाई नहीं मिली और एक और विकेट का पतन. बहुत ही बढ़िया कैच वह काउ कॉर्नर में डीजे. नक्कीच मित्रांनो, आम्ही पहिल्या दिवसापासून हा खेळ पाहतोय. काऊ कॉर्नर पासून ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हलच होत नाही लवकर, त्यासाठी खूप ताकदीची गरज लागते. कदाचित इथल्या हवेचा झोत असावा, कारण या बाजूला षटकार जाताना आम्ही पाहत नाहीयेत. तर बऱ्याचदा तिथे फलंदाज झेलबाद होतोय, असं वाटतं चेंडू सीमापार जाईल, मात्र झेल होत आहेत. यासाठी तीच कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली जाते फलंदाजांकडून. आणि तेवढा जो रिजन आहे मित्रांनो, काऊ कॉर्नर टू लॉंग ऑन, इथे मात्र आम्हाला षटकार दिसत नाही. यावेळी तो कनेक्शन करेल का? जर्सी नंबर 30 मध्ये जयेश आणि आता नवीन फलंदाज निलेश नॉन स्ट्रायकर एंडवर जाताना दिसतोय. अतिशय सुरेख षटक पडतंय संदेश कडून. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव दिली, मात्र दुसऱ्या धावेला 1 धाव बाद मिळाला. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर विकेट. खूप सुंदर. यावेळी पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. हो हो हो, यावेळी मात्र जोरदार अपील होते, मात्र धुडकावून लावली अपील पंचांनी आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यास यश मिळतं ते संदेशला. सुरेख षटक पडतात वडवली संघ, सुरेख कमबॅक करतो या सामन्यामध्ये. मित्रांनो, एक धाव वाचवली जाते, एक चेंडू निर्धाव टाकला जातो. प्रत्येक चेंडू वेगळ्या लाईन आणि लेंथला टाकला जातो. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी नाईसली बोल्ड. केवळ 3 धावा आणि 2 गडी बाद आणि 2 चेंडू डॉट. व्हॉट अमेझिंग परफॉर्मन्स, सुरेख. 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या आम्हाला धाव करावी लागते ती 17. 17 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात यावेळी मात्र अंतिम षटक हे देखील स्लॉकचं षटक असावं, तर ते जरी फील्ड रेस्ट्रिक्शन नसलं तरी देखील प्रत्येक संघासाठी अंतिम षटक हे स्लॉक षटकासारखंच असतं. किती धावा वसूल करतील? राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि यावेळी सामना करेल निलेश नवीन फलंदाज. अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाही निलेशनं. पहिला चेंडूचा सामना करेल या सामन्यामध्ये निलेश. आणि गोलंदाजी मार्कवर अविनाश. इस बार पहली गेंद डालने के लिए तैयार और यहाँ बढ़िया संपर्क होता हुआ क्या परिणाम आएगा? ओहो, ड्राफ्ट कैचेस विन द मैचेस. यहाँ एक और कैच ड्राफ्ट होता हुआ और बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. ऑन करा. नक्कीच 2 धावा मिळाल्या चेंडूवर आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 19 धावा. 19 लॉस ऑफ 4 इंपॉर्टेंट विकेट्स. नेक्स्ट बॉल. इस बार तो कनेक्शन बहुत ही बढ़िया, गेंद जाएगी सीधा टकराएगी बाउंड्री लाइन को.
सुरेख फटका पाहायला मिळाला, तो सक्सेस मिळाला त्या एरिया मधला षटकार. पहिला पण फक्त त्या भगव्या पट्टीला टच झाला चेंडू. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक फाईन झोन मध्ये, ओहो डीप फाईन लेग. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा पूर्ण 2 धावा पूर्ण केला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होते, 3 धावा मिळतील का? आणि 3 धावा प्रश्न विचारला, उत्तर मिळालं. येस इट इज 3 धावा आम्हाला इथे पाहायला मिळाल्या. आणि या 3 धावांनी रायते संघाचं स्कोअर कार्ड पुढे सरकतं. धावसंख्या होती 28, 28 रन्स. नक्कीच ब्लॉक सारखंच खेळलं जातं हे षटक. अतिशय सुरेख फलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6, तिसऱ्या चेंडूवर 3, अशा एकूण 11 धावा वसूल केल्या 3 चेंडूंवर. उर्वरित 3 चेंडूंवर किती धावा येतील? नक्कीच एक मोठी धावसंख्या होईल का? 40+ होईल का? फायटिंग स्कोर येईल का? येस वी विल लर्न. Oh, half tracker tracking towards straight boundary line, but there is fielder successfully taken. Yet another wicket for Raite. खूपच सुंदर गाणं डीजे. हेच गाणं आम्ही पुन्हा ऐकू. नवीन फलंदाज जातोय वैष्णव. यावेळी मात्र हाणामारीचं षटक होतं, ते काम करतोय तिथे निलेश. 3 चेंडूंना फेस केलं, तब्बल 11 धावा. चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला. मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके येतील का? जर तसं झालं तर एक चांगला स्कोअर पाहायला मिळेल. धावसंख्या होती 28. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, काहीसा चुकला. फलंदाज हुकला, मात्र क्षेत्ररक्षक विकेट किपर नाही चुकला. चेंडू सुरेख पद्धतीने कलेक्ट केला आणि एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. अंतिम चेंडू या षटकातला, या सामन्यातला, या इनिंगचा, रायते संघाच्या इनिंगचा अंतिम चेंडू घेऊन येईल अविनाश. सामना करेल निलेश. पुढचा चेंडू. यावेळी मात्र संपर्क सुरेख होतोय. चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि आणखी एक धाव मिळेल अतिरिक्तच्या रूपानं, ओव्हरथ्रोच्या रूपानं आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र सक्सेस होणार नाही. नियम माहिती असणं महत्वाचं मित्रांनो. पाहिलं तर त्या गोलंदाजानं काय केलं, स्टंप हातात उकडून घेतला का? तर बेल्स डिसलॉज झाल्या होत्या, होऊ शकला नसता. आणि म्हणूनच तर काय, स्टंप्स त्याने उकडून हातात घेतला आणि गडी बाद झाला. 2 धावा मिळतील. 31-32 धावांचं 8च्या सरासरीनं धावा करते वडवली संघाला. करतील का चेस पाहायला मिळेल पुढच्या इनिंग्स मध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजे सॉन्ग. जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक थोड्याच वेळात शहापूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांचं थोड्याच वेळात काही क्षणातच या भगव्या चषकामध्ये आगमन होत आहे.
नक्कीच थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होत आहे. माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब थोड्याच वेळात या भगव्या चषकासाठी नक्कीच त्याची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि नक्कीच जाणतानाच्या क्रीडा मंडळाच्या विनंतीला मान देऊन थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन या मैदानावर होणार आहे. नक्कीच आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील शेवटचे 2 सामने बाकी. नक्कीच या पुढील मॅच भातसई वर्सेस आल्याणी हीच पर्वणी असेल सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि मान्यवरांसाठी सुद्धा. तिचं थोडं व्यासपीठ या ठिकाणी आमचं सज्ज आहे मान्यवरांच्या उपस्थितीसाठी. व या सामन्याकडे आवाज व्हॉइस ऑफ अस्नोली हेमंत सोनावळे सर. धन्यवाद खडे सर. नक्की सामना रंगतोय. वडवली विपक्ष रायते संघाने प्रथम फलंदाजी करत 31 धाव फलकावर लावल्या. 32 धावांचं एक माफक आव्हान आहे आजच्या सरासरीनं वडवली संघ. नक्कीच सलामीचे 2 फलंदाज जातात वडवली संघाचे, अविनाश आणि अजय. नक्कीच एक 32 धावांचं आव्हान किती षटकांमध्ये पार होईल, कारण आजची सरासरी आहे मित्रांनो. आमचं हे मैदान पाहिलं तुम्ही तर या मैदानाची आउटफील्ड पाहिली तर चेंडूला कनेक्ट करणं गरजेचं आहे. गॅप मध्ये ढकललं तर नक्कीच 2 धावा मिळत आहेत आम्हाला. मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. षटकार आणि चौकार प्रत्येक वेळी मिळत नसतात. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही, तर कधी कधी चेंडूच्या मेरिटनुसार त्याला सन्मान करून खेळावं लागतं. आणि आम्ही नेहमी म्हणतोय 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. एक निर्धाव चेंडू जाण्यापेक्षा त्याला कट करत एक धाव घेणं हे आहे सेन्सिबल क्रिकेट. हे एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे की एक धाव घेत स्ट्राईक रोटेट करणं. मोठ्या धावा येत नसतील तर नक्कीच एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं हे आहे सेन्सिबल क्रिकेट. ते दाखवावं लागेल. 32 धावांचं आव्हान आहे ते वडवली संघाला. हाऊ फार दे विल गो अँड हाऊ लॉंग दे विल टेक टू अचीव दिस टार्गेट. ओनली 32 रन्स टू विन just from 24 balls. अविनाश अजय सलामीची जोडी. अविनाश पहिला चेंडू खेळून काढेल या षटकातला. गजानन आपल्या गोलंदाजी मार्कवर. हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, रेस्ट्रिक्शनचं षटक, फील्ड रेस्ट्रिक्शनचं षटक. किती धावा येतील अविनाश आणि अजय. नक्कीच मान्यवरांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे आमच्या व्यासपीठावर. हो हो हो, पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. चेंडू भरधाव वेगाने जाईल, सीमा पार, कडक षटक, चौकार. आगाज तो अच्छा हुआ है, अंजाम क्या आएगा हम देखेंगे 23 गेंदों के बाद. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. नेक्स्ट गॉल. इस बार गेंद को कनेक्ट किया लेकिन यस पहला विकेट गिरता हुआ. काही क्षणातच आमच्या मान्यवर पाहुण्यांचं आगमन आमच्या व्यासपीठावर होणार आहे. भगवा चषक 2021 मध्ये शहापूर तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य पांडुरंगजी बरोरा साहेब नक्कीच थोड्या वेळात आमच्या व्यासपीठावर आम्ही पाहू शकू त्यांना. नक्कीच पहिला गडी बाद होतोय तो वडवली संघाचा. We say always well begun is half done, but he started well but unable to continue his innings. Far so far and first wicket down for Wardowli in the first over, and now he's ready to face. This time, try to play. It's going away from the body, away from off stump. This is wide. नक्कीच एक अतिरिक्त धाव मिळेल वडवली संघाला वाईटच्या रूपानं. नक्कीच आपण अपील करू शकता मित्रांनो, वाद घालू शकत नाही पंचांशी. आमचे क्वालिफाईड पंच अगदी पहिल्या दिवसापासून जी कामगिरी करतायत, प्लीज आपण नो रिव्ह्यू अवेलेबल फॉर दिस. याला रिव्ह्यू मिळणार नाही तुम्हाला, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि प्लीज वाद घालू नका. रतनबुवा चषक भिवंडी या मानाच्या स्पर्धेत क्वालिफाय किंवा खेळणारे डोंबिवली सर इथे पंचगिरी करणारे आमचे पंच रिव्ह्यू मागतायत, मात्र
पंच कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू देऊ नका तुम्ही, कारण मग ते नियम लागू होईल इथे. आपला निर्णय आलेला आहे. कमिटीनं रिव्ह्यू अवेलेबल केलेला नाहीये. हा वाईट चेंडू आहे. एक धाव मिळेल वडवली संघाला. खेळ सुरू ठेवा, पुढे मॅच स्टार्ट करा. प्लीज रायते संघ आम्हाला सहकार्य करा, कारण अगदी पहिल्या दिवसापासून निर्विवाद स्पर्धा पार पडते. आजच्या चौथ्या दिवसातल्या या संध्याकाळच्या 17 पर्यंत प्लीज सहकार्य करा. सर्वांसाठी नियम सारखेच आहेत आणि यासाठी आम्ही पंच तटस्थ ठेवलेले आहेत. एकही कमिटीचा पंच नाहीये. नक्कीच आपल्या खेळाडू वृत्तीचं आपण प्रदर्शन करायचं आहे. व्हाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव मिळेल ती आहे वडवली संघाला. येस, पुन्हा एकदा गजानन आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि सामना करेल सँडी. यावेळी मात्र चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, समजू शकला नाही. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल प्रयत्न. एक निर्धाव चेंडू टाकतोय गजानन आपल्या संघासाठी. विश्वास लाटे आणि त्यांचे सहकारी आपण व्यासपीठावर यायचे. आयोजकांची विनंती आहे आपणास, विश्वास लाटे आणि आपले सहकारी. पुढचा चेंडू यावेळी मात्र फ्लिक केला, चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. चेंडू जातो मिड विकेट झोन मध्ये. एक धाव पूर्ण की दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथे रायते संघाकडून आणि एकच धावेवर समाधान मारतो वडवली संघ आणि एक धावेनं धावपलकावर धावसंख्या होती आहे 6. एक बाद 6. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू व्हाईट, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू एकूण एक धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. येस, नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र चेंडूला टॅप केला होता. सुरेख क्षेत्ररक्षण सिली पॉइंट वर. नक्कीच व्यासपीठावर विराजमान सर्व महिला भगिनी आपण समोर यायचे. व्यासपीठाच्या सर्वांनी प्लीज समोर या. नक्कीच आमचे सन्मान्य राजूदादा विषय यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, ऑन साइडला खेळून काढला चेंडू आणि दरम्यान एकच धाव पुन्हा एकदा मिळते. नक्कीच सर्वांनी या प्लीज. सर्व महिला भगिनींनी समोर यायचं आणि नक्कीच धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे 7 आणि हे षटक. येस, हे षटक इथे संपता आणि पहिल्या षटकांची धावसंख्या आहे 7. एक बाद 7 वडवली संघ. अजूनही 25 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये वडवली संघाला. हा सामना जिंकण्यासाठी आव्हान तसं मोठं नाही मित्रांनो, मात्र प्रत्येक चेंडू खेळून काढावा लागेल. 24 चेंडू खेळून काढले तर नक्कीच विजय आपलाच आहे, कारण सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. आणि नक्कीच आपण पाहिलं मागच्या 3-4 चेंडूवर कोणत्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. प्रयत्न होतोय मात्र चेंडू फील्ड होतोय. नक्कीच यांच्यातर्फे महिलांतर्फे भेट दिली जाते आमच्या या मंडळाला. नक्कीच कालच्या दिवसात देखील आम्हाला 2000 रुपयांचं सहकार्य या मंडळाला महिला भगिनींनी केलं आणि आजही किशोरी तुकाराम विषय यांचं नक्कीच स्वागत आणि सत्कार होईल कमिटीच्या माध्यमातून. मी विनंती करतोय पंढरी विषय यांना की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं. यावेळी दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज तेजस. ती तेजस्वी कामगिरी करावी लागेल आपल्याला या सामन्यात जर कमबॅक करायचा असेल तर. 7 धावा, अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा आवश्यक आहेत 25. 25 रिक्वायर्ड जस्ट इन 18 बॉल्स. येस, तेजस फ्रॉम हिज बॉलिंग मार्क. Oh, this time a switch hit over the deep third man zone. This is a very finely saved. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा मात्र पूर्ण केल्या. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आम्हाला त्या डीप थर्ड मॅनला आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकांनी. एक धाव महत्वाची आहे, इथे 2 धावा वाचवल्या. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हेरी नाईस. सुरेख, कौतुक तर नक्कीच होईल.
कारण धावा वाचवणं हे देखील धावा करणं इतपत योग्य आहे, किंवा एखादा फलंदाज खेळला नसेल मात्र क्षेत्ररक्षणामध्ये जर त्याने धावा वाचवल्या असतील तर त्या देखील कौतुकास्पद आहेत. यावेळी 2 धावा येतील आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकता. धाव संख्या होते 9. 1 बाद 9 वडवली संघ. विनाश बॅक टू द पव्हिलियन, मात्र अजय आणि सँडी तोच मोर्चा पुढे घेऊन चाललेले आहेत. आतापर्यंत या दोघांनी फक्त 4 धावा जोडलेल्या आहेत आणि एक वाईट अशा 5 धावा जोडल्या गेल्या. या पार्टनरशिप मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. यस, 17 चेंडू आणि 23 धावा. आव्हान जास्त मोठं नाही मित्रांनो, मात्र खेळावं लागेल. पुढचा चेंडू. यावेळी मात्र सेन्सिबल कट केला. चेंडूला फक्त ढकललं सर्कल मध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं त्या स्वतः गोलंदाजानं आणि 1 धाव मिळाली. ते एका धावेनं धावलं पुढे सरकलं. धाव संख्या होते 10. नक्कीच या पुढचा सामना होणार आहे एक अतिशय मोठा सामना. भातसाई विपक्ष अल्यानी. दोन्ही संघांनी तयार राहायचे. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. अल्यानी विपक्ष भातसाई दोन्ही संघ आपण लवकरात लवकर यायचे आमच्या व्यासपीठाच्या समोर. या सामन्याचा टॉस होईल आजच्या दिवसातला चौथा, दुसऱ्या फेरीतला आणि अंतिम सामना. यावेळी मात्र मोठा प्रहार. नक्कीच सुरेख सामना पाहायला मिळतो. वडवली संघ प्रतिकार करतोय, संघर्ष करतोय. पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख कनेक्शन. व्हॉट अ ब्लो. स्काय स्क्रॅपर, स्काय किसिंग, उत्तुंग षटकार. गेंद तारामंडल में. षटकारामागे जे टायमिंग आणि बॅटचा फ्लो मित्रांनो, क्रिकेट नुसतं खेळू नका तर पहा, अनुकरण करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. काय षटकार होता, ब्रँडेड क्वालिटी षटकार होता. या षटकाराला जी ताकद होती आणि टायमिंग होता, लाजवाब. पुढचा चेंडू. या षटकातला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर फ्लिक केला. चेंडू जातोय फाईन लेग, डीप फाईन लेगला. 1 धाव मिळेल या चेंडूवर. सुरेख क्षेत्ररक्षण आणि धाव संख्या होती 17. 17 लॉस ऑफ 1 अँड ओनली विकेट, दॅट इज अविनाश. सुरेख फलंदाजी. वडवली संघ आपल्या टार्गेट कडे हळूहळू मार्गक्रमण करतो आहे. या षटकारानं डिफरन्स आणला या सामन्यामध्ये. सुरेख षटकार, नयनरम्य षटकार. पुढचा चेंडू खेळून काढेल अजय. यावेळी मात्र पुन्हा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या दिशेला, मात्र 1 धाव मिळेल नक्कीच 22च्या रूपानं. यस, पंचांचा निर्णय तो 22 आणि एक अतिरिक्तच्या रूपाने धाव आली आणि धावा कशाही येणं गरजेचं आहे. आणि धाव संख्या होती 18 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू. षटक संपलं. 2 षटकांती धाव संख्या झाली आहे 18. 9च्या सरासरीनं सरासरी हवी होती आम्हाला 800. आम्ही मात्र 9च्या सरासरीनं पुढे चाललो आहोत. 1 स्टेप अहेड आहोत. नक्कीच आम्ही विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहोत. मात्र मित्रांनो, क्रिकेट आहे, काही सांगणं कठीण आहे. कारण येणारे 12 चेंडू कोणत्या प्रकारे बिहेव करतील, खेळपट्टी कोणत्या प्रकारे बिहेव करेल, गोलंदाज कोण असेल, फलंदाज काय चूक करेल, ह्या गोष्टी त्या गर्भात आहेत, सिक्रेट आहेत. या गोष्टी तेव्हाच रिव्हील होतील जेव्हा पुढचा चेंडू टाकला जाईल. 3रं षटक घेऊन येतो जयेश पवार. पवार शब्द जर आम्ही मराठीत वाचला तर पॉवर असं होतं. ती पॉवर दाखवावी लागेल. स्कोअर झालेला आहे 18 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. समीकरण अगदी सोपं आहे मित्रांनो, मात्र ते समीकरण कसं सोडवावं लागेल हे एक चल आहे की नित्य समीकरण आहे ते आपल्याला माहितच आहे. हे तुमचं नित्याच समीकरण बनलेलं आहे. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकच खेळाडूसाठी त्यांना माहिती आहे कसं टार्गेट येतं, काय होतं आणि ते कसं चेज केलं जातं. कारण 32 धावांचा पाठलाग करते तो वडवली संघ. आतापर्यंतचा प्रवास 2 षटकांमध्ये 18 धावा 9च्या सरासरीनं. आता मात्र फक्त 14 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये जयेश येतोय गोलंदाजी मार्कवर आणि सामना करेल अजय. यावेळी मात्र सँडी नॉन स्ट्रायकर एंडला पाहतो आहे.
मात्र स्ट्राईक देणं गरजेचं आहे. अजय एक धाव घेऊन स्ट्राईक देईल का सँडीला? एक ब्रँडेड क्वालिटी षटकार आम्हाला पाहायला मिळाला होता सँडीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आम्हाला षटकार पाहायची इच्छा आहेच, मात्र स्ट्राईक वर येईल तेव्हा. मात्र अजय देखील ते पोटेन्शियल अजयकडे देखील आहे, षटकार मारू शकतोय. पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यास सज्ज जयेश पवार टू अजय. पहली गेंद इस ओवर की, इस बार गेंद को स्कूप करने का प्रयास, बहुत ही बढ़िया स्कूप, दिल स्कूप, दिल जीत लिया आपने. ये 4 रन मिलेंगे वडोली टीम को और इस 4 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ. स्कोर कार्ड पर रन हो गए 22 रन, 1 विकेट के नुकसान पर डीजे. नक्कीच 10 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 22 धावा स्कोर कार्ड वर. सुरेख स्कूप केला गेला, दिल स्कूप म्हणतो आम्ही. तिलकरत्ने दिलशान यानं इन्व्हेंट केलेला हा फटका. आणि यावेळी मात्र तो अजयच्या बॅट मधून 4 धावा, 1 चौकार. आणि या चौकारानं आता मात्र डॉमिनेशन पाहायला मिळतं त्या वडवली संघाचं. यावेळी 11 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 10 धावांची गरज. येस, नेक्स्ट बॉल. फिर से एक बार जयेश टू अजय. इस बार बहुत ही बढ़िया संपर्क, गेंद कवर सुपर के पार, 4 रन, बहुत ही बढ़िया कवर ड्राइव. धन्यवाद डीजे. फिर से एक बार जयेश टू बैक फोर्स. यावेळी मात्र फक्त 6 धावांची गरज आहे त्या वडवली संघाला सामना जिंकण्यासाठी. ओहो, फिर से एक बार वही प्रयास, लेकिन जोरदार अपील होता हुआ. क्या डिसीजन आएगा? और इस बार बहुत ही बढ़िया अपील और एक और विकेट का पतन. अब 6 रनों के दरकार, बचे हुए 9 गेंदों में 6 रनों की दरकार. और यहाँ पे जो टीम जीतेगा वो आएगा कल क्वालिफाई. पुन्हा एकदा प्रयत्न होता स्कूप करण्याचा, 4 धावा वसूल करण्याचा. मात्र त्या 8 धावा आल्या होत्या मित्रांनो. कुठेतरी 1 धाव घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला जायची गरज होती. मात्र आमचे रमेश शिंदे सर नेहमी सांगत असतात, धावांची भूक कधी कमी होत नसते सर. आणि ती भूक अशीच असावी. धावांच्या बाबतीत आम्ही नेव्हर बी सॅटिस्फाईड असलो पाहिजे. प्रत्येक चेंडूवर प्रहार. दर्शन, यावेळी मात्र दर्शन नवीन फलंदाज जातोय मैदानावर. फक्त 6 धावांची गरज. उर्वरित 9 चेंडूंमध्ये वडवली संघ एक स्ट्रॉंग कमबॅक करतो या सामन्यामध्ये. अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे, डॉमिनेट करतो या सामन्याला. जयेश सुरेख 2 चेंडूंवर 2 चौकार आल्यानंतर जे धैर्य दाखवलं आणि गडी बाद केला, लाजवाब. पुढचा चेंडू. हो, यावेळी मात्र कनेक्शन सुंदर आहे. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केली, 1च धाव मिळेल. सुरेख फेकी देखील केली, मात्र कुठे कलेक्ट करता आली नाही. मात्र जास्त नुकसान झालं नाही, 1च धाव मिळेल. आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 27. आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वडवली संघाला. उर्वरित 8 चेंडू. 5 required just in 7 balls. Sorry, 8 balls. आता मात्र सँडी जो फलंदाज, या चेंडूवर काय परिणाम येईल? हो, गुड कनेक्शन. चेंडू ऑन साइडला खेळून काढला, सर्कल मध्ये चेंडू फील्ड झाला. 1 धाव पूर्ण होईल का? होणार नाही. इथे मात्र थोडी घाई झाली आणि कुठेतरी घाई झाली आणि गडी बाद होतोय सँडी. यावेळी मात्र आणखी गडी बाद होतोय तो वडवली संघाचा. कुठेतरी आपण म्हणतोय सेन्सिबल क्रिकेट काय आहे मित्रांनो. यावेळी धाव होती का? इथे धाव होती का हा प्रश्न होता. जर त्याचं उत्तर हो असेल तर हा धावबाद बरोबर आहे. जर त्याचं उत्तर नाही असेल तर धावबाद अतिशय चुकीचा आहे. आणि हे सेन्सेशन ठेवणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजूनही हे इक्वेशन काही कठीण नाहीये वडवली संघासाठी, कारण अजूनही फलंदाजी भरपूर शिल्लक आहे वडवली संघाची. आणि चेंडू देखील 7 शिल्लक आहेत, धावा मात्र 5 आहेत. सामना अजूनही वडवली संघाच्या बाजूला आहेत काही अंशी.
जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण काही भाकीत करू शकत नाही. यावेळी मात्र दोन महत्वाचे गडी बाद झाले. जयेशच्या गोलंदाजीवर अंतिम चेंडू या षटकातला टाकण्यास सज्ज जयेश. हो हो, यावेळी मात्र चपराक शॉट. हो हो हो, व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स. सुरेख तिसरा गडी बाद, धाव बाद. क्या ये मैच करवट बदल सकती है? अब तो 6 गेंद और 5 रन, और जिस तरह बल्लेबाजी हो रही वडवली टीम की, कहीं भी सेंसेशन दिखाई नहीं दे रहे. आणि दोन्ही संघांचे कर्णधार भातसे आणि अल्ल्यानी, साई स्टार अल्ल्यानी, एमजे स्पोर्ट्स आणि साई स्टार या दोन्ही संघांचं संयुक्त अल्ल्यानी संघ आणि एजे स्पोर्ट्स भातसई दोन्ही संघांचे कर्णधार कल्पेश जाधव मला दिसतात आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. आपण प्लीज यायचे समोर. आणि अल्ल्यानी संघाचा कर्णधार आपण देखील यायचे. पुढच्या सामन्याचा नाणेफेक होणार आहे. वेळ कमी आहे मित्रांनो, सहकार्य करा. या सामन्याचा शेवटचा षटक नक्कीच सॉरी सन्माननीय आमच्या शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांचं थोड्याच वेळ आगमन होईल आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल. नक्कीच आम्ही प्रतीक्षा करू त्यांच्या येण्याची आणि त्या टॉस होण्याची. हे दोन्ही तयार आहेत. यस, यावेळी मात्र अंतिम षटक टाकलं जाईल आणि ते अंतिम षटक घेऊन येतोय पंकज. 6 चेंडू खडेसर, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना अजूनही 50-50 आहे, कारण आपण याच मैदानावर असे पाहिलंय अंतिम चेंडूवर 1 धाव झाली नाही गोटेगर संघाला त्या बोरशेती संघाविरुद्ध. हे मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळी आपण काही सांगू शकत नाही. 6 चेंडू आणि 5 धावा. 5 runs required just in 6 balls in the last over in progress, and that is taken by Pankaj from Raite. And here ready to bat new batsman Santosh. Yes, first ball in this over. Yes, try to cut onside. Oh, this time बहुत ही बढ़िया डॉट गेंद. स्लोवर उनका प्रयास, गति में छकाया बल्लेबाज को और समझ नहीं पाए, और गेंद आखिर में जाकर पहुंची विकेट कीपर की दस्तानों में. और एक और ऐसा मैच देखना चाहते हैं हमारे यहाँ के दर्शक. अंतिम गेंद तक जाना चाहिए मैच, तभी तो मैच आएगा. आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांनी एक सामना पाहिला तिसऱ्या दिवशी मित्रांनो. यस, पुढचा चेंडू. हो, इस बार बहुत ही बढ़िया कनेक्शन, लेकिन क्षेत्ररक्षक आता हुआ गेंद के नीचे. इसी के साथ ये मैच खत्म होता हुआ 6 रन. व्हाट अ माइटी ब्लो, व्हाट अ मैजिकल परफॉर्मेंस. क्लब धन्यवाद. अल्ल्यानी आणि भातसे या दोन संघांदरम्यान पुढचा सामना होणार आहे आणि यासाठी मी आमंत्रित करेल आमच्या नक्कीच रिकी खाडे सर. आपण पुढच्या सामन्याची सूत्र घ्यायची आहेत. नक्कीच मी थांबतो, आपण थांबून